नमस्कार मंडळी, आज जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदान माळशिरस येथे संपन्न होत आहे. आणि मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे काही नंदी नक्की कोणत्या गटात पळणार ते बघूया. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 1वरती किंवा गट क्रमांक 54मध्ये तास क्रमांक 2वरून आपला पळताना दिसेल. तसंच मित्रांनो, बावधनकरांचा लक्ष्या गट क्रमांक 32मध्ये तास क्रमांक 3वरून आपला पळताना दिसेल. तसेच नानांचा तेजा मित्रांनो गट क्रमांक 51मध्ये तास क्रमांक 5वरती किंवा गट क्रमांक 65मध्ये तास क्रमांक 8वरती किंवा गट क्रमांक 70मध्ये तास क्रमांक 5वरून पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, बाबूशेठ माणिक घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आपला गट क्रमांक 58मध्ये तास क्रमांक 4वरून पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान लखन आपल्याला गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 8वरून पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, मथुरा फार्मच्या मालकीन उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा किंवा अर्जुन आपला मित्रांनो गट क्रमांक 70मध्ये तास क्रमांक 1वरती किंवा गट क्रमांक 68मध्ये तास क्रमांक 6वरून पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचं लाडकं बिंदोडचं बेताज बादशाह मथुर गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 8वरून आपला पळताना दिसेल. पुन्हा एकदा सांगतो, मथुर आपल्याला गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 8वरून पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, पंचम हिंदकेसरी सर्जा आणि महान भारत केसरी हारण्या आपल्याला गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 5वरून पळताना दिसेल. गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 5वरून पळताना दिसेल सर्जा आणि हारण्या. त्याच्यानंतर मित्रांनो, पृथ्वीराजदादा खोटवाळ यांच्या बैलाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 70मध्ये तास क्रमांक 5वरती. गट क्रमांक 70मध्ये तास क्रमांक 5वरून मित्रांनो आपला बैजा पळताना दिसू शकतो. तसं मित्रांनो, अमित शेठ भांडले यांचा चिमण्या किंवा शंभू आपला गट क्रमांक 67मध्ये तास क्रमांक 5वरती किंवा गट क्रमांक 34मध्ये मित्रांनो आपला चिमण्या किंवा शंभू पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, घोटकरांचा छोटा सर्जा आपला गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 1वरती भुंगा आणि सर्जा. तसेच मित्रांनो, दुसरीसुद्धा चिठ्ठी आहे गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 8वरती आपला भुंगा आणि सर्जा पळताना दिसू शकतात. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, एका बैलगाडा मालकांच्या नावाने 2-3 मित्रांनो चिठ्ठ्या आहेत. त्याच्यामुळे कोण जे गट सांगितले आहेत त्याच्यापैकी मित्रांनो 2 गटापैकी एका गटामध्ये किंवा 3 गटापैकी एका गटामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आवडते नंदी आपला पळताना दिसतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.